आता पाहूयात पुढची बातमी। विधान परिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे हे होण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहण्याची शक्यता आहे, ही सूत्रांनी माहिती दिलेली आहे। विधानसभेचे सध्या महायुतीचे सभागृह नेता देवेंद्र फडणवीस आहेत। दरम्यान काही वेळापूर्वीच विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांच्यासोबत एबीपी माझानं फोनवरून चर्चा केली। त्यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण पाहूया। आणि याच्यामध्ये प्रथा परंपरा माननीय मुख्यमंत्री हे दोन्ही सभागृहाचे नेते असतात, पण कामकाजाच्या दृष्टीने नॉर्मली माननीय मुख्यमंत्री हे विधानसभेचं बेसिकली काम बघतात, पण आणि उपमुख्यमंत्री जे असतील ते परिषदेचे सभागृह नेते असतात। आता याच्यामध्ये आपण जे विचारलंय शिंदे साहेब परिषदेचे नेते, आता कसं आहे याच्यामध्ये नियम असा आहे की मंत्री महोदय हे कोणत्याही सभागृहात भाषण करू शकतात, त्याच्यामुळे त्यांना काही बंधनं नाही आहे। आता शिंदे साहेब समजा झाले तर ते विधान परिषद सभागृहात जाऊ शकतील, भाषण करू शकतील, कामकाजात भाग घेऊ शकतील, फक्त त्यांना मतदानात भाग घेता येणार नाही एवढाच त्यांच्यावर बंधन आहे। त्यामुळे ते विधान परिषदेचे सभागृह नेते होऊ शकतात आणि अशी प्रथा आपल्याकडे बरेच वर्षापासून आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हापासून होतात झाले त्यावेळेस नॉर्मली उपमुख्यमंत्री विधान परिषदेचं कामकाज बघतात आणि त्यांना नेतेपद दिलं जातं। यामध्ये मला वाटतं की प्रोटोकॉल प्रमाणे 1 नंबरला मुख्यमंत्री आणि 2 नंबरला एकनाथ शिंदे आणि 3 नंबरला अजितदादा असं काहीतरी दिसतंय, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इफ आय एम करेक्ट। त्यामुळे 2 नंबरचं जे शिंदे साहेब असल्यामुळे त्यांना विधान परिषदेचे नेतेपद दिलं तर संसदीय प्रथा परंपरा या दृष्टीने काही वावगं होणार। सर अगदी थोडक्यामध्ये तुम्ही 2 आणि 3 नंबर असं सांगितलं, हे नंबर कसे ठरतात? सॉरी, 2 आणि 3 नंबर म्हणजे जेव्हा प्रोटोकॉल शपथ घेतली जाते ना, त्या शपथेच्या आधारे नॉर्मली आपलं प्रोटोकॉल ठरतो आणि मग सामान्य प्रशासन विभागामार्फत मंत्र्यांचं प्रोटोकॉलचं हे सुद्धा यादी सुद्धा काढली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये क्रमांक प्रत्येक मंत्र्याला दिले जातात त्याप्रमाणे। त्यामुळे मी म्हटलं पण ते नियमाने निघेलच, त्या मंत्री महोदयाची प्रोटोकॉल प्रमाणे यादी निघेलच, त्याप्रमाणे मग त्यांची सिटिंग अरेंजमेंट वगैरे विधानसभेत वगैरे केली जाते। त्यामुळे मी म्हटलंय वृत्तपत्राच्या बातमीच्या आधारे मी म्हटलं मुख्यमंत्र्यांनंतर शिंदे साहेब हे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला असतील, दुसऱ्या क्रमांकाला असतील म्हणून। ठीक आहे, धन्यवाद सर, आपण सविस्तर या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।